आज आपण मैद्याच्या कडकण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तर अर्धा किलो मैद्यापासून आज आपण कडकण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतला आहे। हा मैदा चाळून घेतला तर बरोबर या वाटीने 3 वाटी मैदा झाला आहे। तर यामध्ये आता आपण रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे आपले कडकणे एकदम कडक होतात, म्हणून यामध्ये आपण रवा घालायचा आहे। तर या ठिकाणी अर्धी वाटी रवा घेतला आहे, तो यामध्ये आता मिक्स करूया। मधोमध असा रवा घातल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण कडक तेलाचे मोहन यावरती घालायचे। त्यामुळे छान अशी खुसखुशीत आपली ही कडकणे होतात किंवा जास्तही तेलकट होऊ नयेत, म्हणून यामध्ये आपण थोडंसं अगदी 2 ते 3 लहान चमचे तेल घालायचं आहे। जर जास्त तेल घातलं तर साखर व तेलामुळे तेलामध्ये कडकणी विरघळतात। कोणताही गोडाचा पदार्थ करताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे पदार्थ एकदम रुचकर चविष्ट होतो। त्यानंतर आपण यामध्ये जायफळ व वेलचीची बारीक करून पूड घालायची आहे। स्वादिष्ट आपल्या अशा ह्या कडकण्या तयार होतात। म्हणून यामध्ये आपण वेलची पावडर किंवा वेलची व जायफळाची एकत्र अशी पूड करून यामध्ये घालायची आहे। तर या ठिकाणी अर्धी वाटी मी पिठी साखर करून घेतली आहे, ही यामध्ये घालायची। चवीनुसारच आपण यामध्ये साखर घालायची आहे। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त साखर करू शकता। पीठ मळल्यानंतर जर कमी साखर वाटली तर आणखीन थोडीशी आपण यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर हे सर्व एकत्र असं मिक्स करून घेऊया। तेल असं पूर्ण असं मैद्यामध्ये चोळून घ्यायचं। आपण मैदा मळून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी 1 वाटीला थोडेसे कमी असे दूध घेतला आहे। कमी जास्तही लागू शकतं। तर आपण मळतच घट्टसर असा याचा गोळा करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपण एकत्र असं पीठ करतच लागेल तेवढंच दूध यामध्ये घालायचं आहे। अजून थोडंसं दूध लागेल, अजून अर्धी वाटी दूध या ठिकाणी आपण घ्यायचं आहे। अजून अर्धी वाटी दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे। अशा पद्धतीने पीठ आपण मळून घ्यायचं। तर बरोबर हे पीठ मळायला 1.5 वाटी दूध लागलं। रवा भिजल्यानंतर पीठ आपलं हे घटसर होतं, म्हणून अशा पद्धतीने आपण छान असा रवा भिजण्यासाठी अर्ध्या ते 1 तासासाठी असंच पीठ झाकून ठेवायचं। आता हे पीठ आपण असंच झाकून ठेवूया। 1 तासासाठी असंच पीठ आपण मळून ठेवलं होतं। तर पाहू शकता चांगला असा रवा त्यामध्ये चांगला भिजलेला आहे। पीठ मळून ठेवल्यानंतर आपण ज्या वेळेला कडकणी बनवतो त्यावेळेला पण पुन्हा आपण हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे। त्यामुळे एकजीव असं हे चांगलं छान असं मलमली त्याच्या पुऱ्या लाटता येतात। एकदम कडक होण्यासाठी पातळ अशा आपण ह्या कडकण्या लाटून घ्यायच्या आहेत। जेवढ्या आपल्याला आवडतील त्या पद्धतीने आपण गोळे करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण गोळे करून घ्यायचे। दहा 15 असे गोळे करून घेतले। कोणी लाटायला नसेल तर 10-15 गोळे लाटत आपण आधी कडकणी करून घ्यायचे। बाकीचं पीठ असंच आपण झाकून ठेवायचं। आता याच्या आपण पारी लाटूयात। थोडंसं गोळ्याला पीठ लावून घ्यायचं, जास्तही पीठ लावायचं नाही, थोडंसंच एकदा आपण पीठ लावून घ्यायचं। पान जसं आपण लाटेल तसं ते आकसतं पाहू शकता। तर साखर घातल्यामुळे थोडंसं पान असं आकसतं। लागेल तशी थोडीच आपण पिठी यावरती लावून घ्यायची। एकदम पातळ अशी याची पारी लाटून घेतली। तर कोणत्याही डब्याचं आपण टोपण घ्यायचं। डब्याच्या टोपणाने असे आपण गोल अशी याची पुरी करून घ्यायची। त्यामुळे एकसारख्या अशा या आपल्या कडकण्या होतात। तर एकदम पातळ अशी ही कडकणी करून घेतलेली आहे। दाबूनच असं आपण लाटणं फिरवून घ्यायचं, त्यामुळे अशी छान मोठी अशी कडकणी आपली तयार होते। कडकणी आपल्याला फुगवायची नाही, तर कडक होण्यासाठी आपण काट्याचा चमचा असतो त्याने असे याला होल पाडून घेतले तर सुद्धा छान अशा या कडकण्या दिसतात। अशाच आपण 10 ते 15 कडकण्या आधी बनवून घेऊया। गॅसवरती तेल कडक ठेवलं आहे। एकच कडकणी तळून घ्यायची। तर अशा पद्धतीने थोड्या कडकण्या बनवून घेतल्या आहेत। थोडीशी रुंद कढई घ्यायची, एकच कडकणी आपल्याला तळून घ्यायची आहे।
जर दोन दोन आपण कडकण्या घातल्या तर त्या एकत्र अशा गोळा होतात, म्हणून एक एकच कडकणी आपण तळून घ्यायची आहे. तेल कढले का पाण्यासाठी आपण यामध्ये एक पिठाची लोळी घालून बघायची. थोड्याशा तांबूस कलरवरतीच आपण अशा ह्या कडकण्या तळून घ्यायच्या. तर साखर घातल्यामुळे ते लगेचच लालसर होतात, जास्तही आपल्याला लाल करून घ्यायचे नाही. तर थोडासा तांबूस कलर आल्यानंतर कडकण्या आपण काढून घ्यायची. तेल चांगलं कढल्यानंतर गॅस आपण मध्यम करायचा. मध्यम आचेवरतीच आपण अशा ह्या कडकण्या तळून घ्यायच्या. एकदम ही बारीक गॅस करायचा नाही, तर जास्त ही बारीक गॅस केला तर कडकण्या मऊ होतात, चांगल्या तळत नाहीत. म्हणून मध्यम आचेवरती अशा पद्धतीने आपण कडकण्या तळून घ्यायच्या. अशाच पद्धतीने आपण सर्व कडकण्या आता बनवून तळून घ्यायच्या.